नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक हायकोर्टाने महाराष्ट्र एकीकरण समितीला 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मल्लप्पा चयप्पा अक्षरद यांनी दाखल केलेल्या या याचिकेत दरवर्षी कन्नड राज्योत्सवाच्या दिवशी काळा दिवस साजरा केल्याने सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होतो असा युक्तिवाद करण्यात आला होता. परंतु मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरू आणि न्यायमूर्ती CM पुन्नच्चा यांच्या खंडपीठाने यावर स्पष्ट भूमिका घेत सांगितले की कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर आंदोलने, निदर्शने अथवा सभा घेण्यास सर्वसाधारण प्रतिबंध घालणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन वा मोर्चा काढायचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करेल आणि आंदोलनाच्या दरम्यान बेकायदेशीर कृती झाल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. बेळगाव शहरातील विविध पायाभूत विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज खासदार जगदीश शेट्टर आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फ्लायओव्हर, बायपास रोड, रिंग रोड, NHAI मार्ग तसेच बेळगाव धारवाड रेल्वे लाईनसह अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी कामांची सद्यस्थिती, अडथळे व पुढील कार्यवाहीबाबत तपशीलवार माहिती घेतली गेली. खासदार शेट्टर यांनी प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांच्या सुविधांमध्ये कोणतीही अडथळा येऊ नये यावर भर देण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही बैठक निर्णायक ठरली आहे. शहापूर येथील द असोसिएशन ऑफ फिजिकली हँडिकॅप्ड या दिव्यांग संघटनेच्या मालमत्तेच्या विक्री आणि आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष सचिन आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 13 जुलै 2025 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सचिन पाटील यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली. नव्या कार्यकारिणीने माजी पदाधिकाऱ्यांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे संघटनेच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवून मशिनरी आणि महत्त्वाचे साहित्य विकल्याचा तसेच जमीन विक्रीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ चौकशी करून मालमत्ता व आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्याची मागणी केली असून अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. या तक्रारीच्या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी अशोक बांदिवडेकर, परशुराम मन्नूरकर, ज्योतिबा नाईक, महांतेश होंगल, लक्ष्मीकांत पाटील, रामचंद्र कुकजी आणि अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट TV, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्णदालनाला. नियम व अटी लागू. बेळगाव शहर बस स्थानकाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. या बस स्थानकासाठी नागरिकांनी अनेक वर्षे प्रतीक्षा केली होती. त्यामुळे उद्घाटनानंतर आता प्रवाशांना सुसज्ज सुविधा मिळणार अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र उद्घाटनाला काही दिवस उलटूनही बस स्थानकातून अद्याप बस सेवा सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण असून पुन्हा एकदा प्रतीक्षा वाढली आहे. बस स्थानक आगाराचे दरवाजे बंदच असल्याने नागरिकांना जुन्याच ठिकाणी बस पकडावी लागत आहे. सुसज्ज सुविधांसह तयार असलेल्या नव्या बस स्थानकातून लवकरात लवकर सेवा सुरू करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प सध्या प्रतीक्षा स्थितीत आहे.
सतीश जारकिहोळी फॅन्स क्लब बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सतीश अण्णा तिसरी खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025चे भव्य आयोजन 25 व 26 ऑक्टोबर रोजी महावीर भवन गोवा वेस्ट बेळगाव येथे होणार आहे। या स्पर्धेमध्ये देशभरातील हौशी बुद्धिबळपटू सहभागी होणार असून एकूण 4 लाख रुपयांची आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण आज शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी हॉटेल नियाज येथे खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रिहान मुजावर या मान्यवरांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाला सतीश जारकिहोळी फॅन्स क्लबचे अध्यक्ष इम्रान तपकीर, दिलावर पेंढारी, निलेश भंडारी, प्रशांत अणवेकर, आकाश माडीवाले, विकी सिंग, जाहिद वंटमुरी, खादिर शेख कलीमुल्ला यांच्यासह दीक्षा पुजारी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ही स्पर्धा नवोदित आणि हौशी बुद्धिबळपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले। विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव शहरात भव्य पथसंचलन होणार आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके यांनी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना भेटून पथसंचलन सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य करण्याची विनंती केली आहे। त्यांच्यासोबत आरएसएसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शवली। पोलीस प्रशासनाने कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे। कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्य आणि आत्मसन्मानाचा विचार करून एक ऐतिहासिक आणि प्रगतिशील निर्णय घेतला आहे। राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी जाहीर केले की राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना आता दरवर्षी 12 मासिक पाळी रजा अधिकृतपणे मिळणार आहेत। या रजा महिलांना महिन्यातून एकदा किंवा वैयक्तिक गरजेनुसार एकत्रितपणे घेता येणार आहेत। मंत्री लाड म्हणाले की महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या प्रगतिशील सरकारसाठी हा निर्णय अभिमानास्पद आहे। आरोग्य, गरजा आणि आत्मसन्मान या दृष्टिकोनातून महिलांसाठी हा एक निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय। बेळगाव तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या 120व्या पुण्यतिथी उत्सवाला 8 ऑक्टोबरपासून भव्य सुरुवात झाली। सलग 3 दिवस चाललेल्या या धार्मिक आणि भक्तिपूर्ण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी शुक्रवारी दुपारी 12 वाजता महाप्रसाद कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळी बेळगाव शहर, तालुका, ग्रामीण भाग तसेच महाराष्ट्र व गोव्यातून आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये प्रेमानंद टिपरी या भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन पुन्हा गावातील वाड्यात पोहोचली आणि भक्तिभावात रंगलेल्या या 3 दिवसीय उत्सवाची शुभसांगता झाली। बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाने 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहाचा समारोप गुरुवारी मोठ्या उत्साहाने पार पडला। मराठी भाषेच्या अभिवृद्धीमध्ये शिक्षकांचं योगदान या विषयावर आयोजित चर्चासत्राला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे निवृत्त मुख्याध्यापक शामराव पाटील, मराठा मंडळ कॉलेज खानापूरचे प्राध्यापक इराप्पा गुरव, सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक विनायक पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सरिता गुरव आणि मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाच्या वृषाली दड्डीकर यांनी भाग घेतला। वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी अध्यक्षस्थानी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले। सर्व शिक्षकांचे वाचनालय संचालकांनी सन्मान केला। शामराव पाटील यांनी मुलांना सातत्याने वाचन, लेखन व बोलण्याचा सराव करणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। चर्चासत्राचा समारोप संचालक प्रसन्न हेरेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। कार्यक्रमास वाचनालयाचे कर्मचारी व अनेक पाहुणे उपस्थित होते। हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथील जागृत श्री रामलिंगेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करत सुमारे 30,000 रुपये चोरले आहेत। चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आल्याने त्यांनी दानपेटीतील रक्कम घेऊन पोबारा केला।
याच रात्री खवनेवाडी येथील चाळेश्वर मंदिरातही चोरट्यांनी धाडसी चोरी करत दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरीतील अंदाजे 10,000 रुपये व 15,000 रुपये किमतीचा चांदीचा घोडा लंपास केला। या दोन्ही घटनेमुळे दड्डी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या प्रकरणी यमकणमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एका अज्ञात महिलेने वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधत सुरुवातीला मैत्रीचा बहाणा करत चॅटिंग व फोनद्वारे संवाद वाढवला। काही कालांतराने तिने अश्लील छायाचित्रे पाठवून आमदारांना धमकावणे सुरू केले आणि टप्प्याटप्प्याने एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली। हा त्रास असह्य झाल्याने आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे सायबर पोलीस विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं असून पुढील तपास सुरू आहे। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। बेळगावचे स्विमर्स क्लब आणि ॲक्वेरियस स्विम क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जलतरणपटू दर्शन वरूरने नुकत्याच संपन्न झालेल्या म्हैसूर दसरा सीएम कप 2025 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावचे नाव उंचावले आहे। ही स्पर्धा 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2025 दरम्यान म्हैसूर येथील चामुंडी विहार ॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स स्विमिंग पूलमध्ये यशस्वीरित्या पार पडली। या स्पर्धेमध्ये दर्शन वरूरने 2 पदके जिंकली असून त्यात रौप्य आणि कांस्य पदक यांचा समावेश आहे। दर्शन नियमितपणे केएलईच्या सुवर्ण JMMC ऑलिम्पिक आकाराच्या स्विमिंग पूलमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव करतो। त्याला त्याच्या आई वडिलांसह प्रशिक्षकांचं प्रोत्साहन मिळत आहे। अथणी तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी हिवाळी हंगामातील पिकांसाठी सज्ज झाले आहेत। शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सर्वतोपरी तयारी केली आहे। कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिली। अथणी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित सरकारी अनुदानातून बियाणे वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते। कार्यक्रमास सहाय्यक कृषी संचालक निंगान्ना बिरादार, नगरसेवक राजू गुडोदगी, संतोष सावडकर, रियाज संदी, रामनगौडा पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो। सहकारातील महत्त्वाची असणारी ही बँक शेतकऱ्यांच्या विकासाचा दुवा असे देखील संबोधले जाते। अशा या जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। अर्ज भरण्याची मुदत 2 दिवस संपण्याआधी निपाणी तालुक्यातून संचालक पदाचे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व युवा नेते उत्तम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। ही निवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात असताना 2 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता माघारीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। असं असलं तरी या 2 उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेतून निपाणी तालुक्याच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून निपाणी तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळते की काय अशी शक्यता देखील बोलली जात आहे। 19 ऑक्टोबरला होत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अप्पासाहेब कुलगुडे यांनी गुरुवार दिनांक 9 रोजी नामांकन अर्ज दाखल केला। आपल्या सहकाऱ्यांसह अप्पासाहेब कुलगुडे यांनी रायबाग तालुक्याच्या वतीने आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला। यावेळी आमदार भालचंद्र जारकिहोळी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, महांतेश दोडगौडर, अरविंद पाटील, अमित घाटगे, संजीव बाणे, अल्लाउद्दीन रोहिले, पारे सुगारे, दिलीप जमादार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। कारखान्याच्या फायद्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर नको, शेतकऱ्यांचे हित ही या तंत्रज्ञानामध्ये जपा।
या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादनामध्ये वाढ होईल तर ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, पण त्याचबरोबर कारखानदारांचाही फायदा होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व वजन काटे ऑनलाईन करा. दरासाठी यंदा कर्नाटकात आंदोलनाचा धुरळा उडणार आहे. सरकार हे लुटारूंच्या मागे उभे आहे. कारखानदार हे लुटारू आहेत, मग सरकार शेतकऱ्यांच्या मागे का उभे नाही, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. बोरगाव येथे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेत ते बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.